वाह माधवराव वाह, असे कधी पाहिलंही नव्हते आणि ऐकलंही नव्हते. तुमच्या पत्नीचे वय असेल जेमतेम 17-18. लहान तोंडी मोठा घास घेऊन चक्क उपदेश करीत आहेत आम्हास. आमच्या पत्नीवर आम्ही माया करतो की नाही हे 4 चौघांसमोर उघड करण्या इतके निर्लज्ज झालो नाही आम्ही अजून. खूप झाला तुमचा पाहुणचार. आमचे भोजन झाले म्हणजे आम्ही सखूबाईंना घेऊन निघू. तिथे घरची कामे करावयास बायका मिळत नाही म्हणून घेऊन जावयास आलो आहोत आम्ही. सखुताई शांत व्हा, शांत व्हा पाहू. हे पहा, रडू नका. सखुताई, मला कळते तुमचे दुःख. तुला वाटले असेल की मी तिकडचे कौतुक करीत होते आणि प्रत्यक्ष मात्र. सखुताई रडू नका बरे. डोळे पुसा आणि मी काय सांगते ते अगदी नीट ऐका. मी काही कोणी फार पोक्त नाही, परंतु पुण्यास वडील बायकास पाहते, माझ्या माहेरच्या आजूबाजूच्या बायकांस पाहते, स्वतःशी बोलते. त्यावरून एक गोष्ट मात्र माझ्या अगदी पक्की लक्षात आली आहे. कोणती? दुर्दैवाने आपल्याकडे पुरुषास आपल्या बायकोचा मान उतारा करण्याची आवड असते. आपल्या बायकोने सदैव खालमानेने आपल्या पायाची दासी बनून राहावे असे त्यास वाटते. आता आपल्या लक्ष्मीबाईंचेच पहा ना. तरखडकर गुरुजी खरे तर नवमतवादी. आपल्या लेकी सुनास लक्ष्मीबाईंस त्यांनी इंग्रजी देखील अगदी उत्तम शिकविले आहे. लक्ष्मीबाई देखील त्यांच्या बरोबरीने सर्वत्र वावरतात. परंतु घरी मात्र त्यांनी स्वयंपाकावरून वा इतर कोणत्या ना कोणत्या कारणावरून त्यांची हेटाळणी केली नाही असा एकही दिवस जात नाही. काय म्हणावे तेव्हा तुमच्या पतीने तुम्हाला दोष दिला यात तुमची काहीही चूक नाही. उलट समस्त पुरुषांचा तो बायकांकडे बघण्याचा प्रघात आहे, हे ध्यानी ठेवा. सखुताई, तुम्हाला एक सांगू. लक्ष्मीबाईंनी मला एकदा सांगितले होते, आपला कोणी अपमान केला की तो जिव्हारी लागतोच, कारण तो का आणि कोणी केला याची खरी उत्तरे शोधण्याचा प्रयत्न केला ना तर तो जीवास नाही लागत. कारण चूक आपली नसून अपमान करणाऱ्याची असते. तेव्हा तुम्ही तुमच्या पतींच्या बाबतीत वागताना कोणतीही चूक केलेली नाही, मला पक्की खात्री आहे. उलट तुम्ही तर त्यांचे किती कौतुक करीत होता. हो, आपला पती कसाही असला तरी त्याच्याबद्दल नेहमी चांगलेच बोलावे, चांगलाच विचार करावा असेच तर घरी शिकवले आहे ना लहानपणापासून. हो, पती हा परमेश्वरच असतो असेच आईनेही शिकविले होते मला. पण रमे, तुझा पती खरेच परमेश्वरासारखा आहे गो. खरे आहे, परंतु मौज अशी आहे सखुताई की त्यास मात्र मी परमेश्वर मानणे अजिबात आवडत नाही. खरे म्हणजे ते अगदी खरेच परमेश्वरासारखेच आहेत, परंतु त्यांनीच मला शिकविले, स्त्री ही पुरुषाप्रमाणेच एक व्यक्ती आहे. तिने आपल्या पतीस परमेश्वर मानणे गरजेचे नसते. तिने व पतीने एकमेकांचे स्नेही मित्र असावे.
आयुष्यवान भव. सुखी राहा. माहेरपणाच्या नावाखाली सखूबाईने काय काय भ्रष्टाचार केलाय हे परमेश्वरच जाणे. असं का बोलताय दादासाहेब? उलट माधव दादा आणि रमावहिनी यांच्याविषयी नाशकात पुण्यासारखाच मान आहे. येथील लोकांचे खूप प्रेम आहे दादावर. धर्मास काळे फासून मिळालेल्या मानास काय किंमत आहे? तुम्ही मर्यादा ओलांडताय दादासाहेब. माझ्या दादाविषयी अशी अनुदार उक्ती मी ऐकून घेणार नाही. अबा, काय करशील रे? काय करशील? रानड्यांचा जावई आहे मी, माझ्यावर हात उभारशील? आबा शांत हो. काय बरे हा वेडेपणा. अनंतराव लहान आहे तो, त्याचे बोलणे मनावर घेऊ नका. हे बरं आहे. तुमची बायको बोलणार, तुमचा भाऊ बोलणार आणि तुम्ही आपली शांती शांती करणार. काही नाही, सखूला पाठवलं ही चूकच झाली. पण सखू, इथल्या नादाने तू तिथे उधळू लागलीस तर माझ्याशी गाठ लक्षात ठेव. चल, चुलीपाशीच जमतो तुला. अनंतराव सखूताई, दादासाहेब, दादासाहेब. रमाबाई, हे आपल्या स्त्रियांचे भागध्येय. पुरुषांचा हा दृष्टिकोन बदलण्यासाठी फार फार प्रयत्न करावे लागणार आहेत. हो, पाहते आहे ना. तरखडकर गुरुजी, हे ठोस सर आणि इतरही अनेक. पण मी खरेच किती भाग्यवान आहे. स्नेहशील सौभाग्याच्या बाबतीत मी खरेच किती भाग्यवान आहे. स्वतः या आनंदाची भीती वाटते मला. रमाबाई, कावळा का ओरडायला लागला? कोण बाबा पाहुणा आणतोयस? पहा ना, मगापासून ओरडतोय. वहिनी, मी सांगितले आहे ना की चला का? चिंचगुळाची आमटीच यांचा आरडा सुरू झाला. पुण्यातल्या आणि देशातल्या केंद्रस्थानी आहे घर. महादेव गोविंद रानडेंचं घर. पण बायकांचा कलकलाट इथेही संपत नाही. अगं बाई, नाही नाही, तसे नाही हो. आणि एक सांगू का, याला जिवंतपणा म्हणायचे हो. आता परवा साऱ्या जणी गप्पा होत्या तेव्हा तुम्हाचाही चैन पडत नव्हते. खरे का नाही? हे मात्र खरे हो. अगं, माधवास आवडते म्हणून मी ती करते. बाई, म्हणून काय एकच मला जावयास हवे. उगाच पराचा कावळा नको व्हावयास. सवयीचे असले तरी वाढायला नको हो. हो, हो. आलेच मी. आवर घाला त्यांना. म्हणजे घालून देतेस का मला? हा पांडू आणि बाबा इथे काय खणतायत? अजून किती खोल पाहिजे खड्डा सांगा बरं. अजून रोप लावायचं का झाड अरे लावायचं? पांडू बाबा, अरे काय चाललंय तुमचे? कुदळ खुरपी टोपली घेऊन काय कशासाठी खणताय? अहो बाळंभटजी, काल ते जांभेकर गुरुजी आलेले ना, बरं, त्यांनी सांगितले त्यांनी काय सांगितले? घराच्या मुख्य द्वाराच्या डाव्या बाजूस एक सुवासिक फुलांचे झाड लावा, म्हणजे घरातले भांडणं मिटतील. असं सांगितलं त्यांनी? हो. मग चांगलंय की पुण्यातील सारी सुवासिक फुलांची रोपटी आणून इथेच लावा, म्हणजे आपल्या घरातील सुभद्रा वहिनी आणि ताई काकूंची जुगलबंदी तरी थांबेल. हं? आपल्याला काय झाले? नाही नाही, मी आपला खणतो. चालू द्या तुमचं, मी जरा देवळात जाऊन येतो. वाय इज भाळंबटजी लाफिंग? ही
ही डज नॉट हॅव फेथ इन अस. पांडू दादा, ही डज नॉट हॅव फेथ इन अस. मराठीत बोलाव, मला काय नाही कळलं. मराठी? नो नो नो, आय वॉन्ट टू प्रॅक्टिस. आय वॉन्ट टू स्पीक गुड इंग्लिश अँड इम्प्रेस एव्हरीवन. हो, तुम्हाला सांगितलं ना मराठीत बोला. मला तुमचं ते चटर पटर काय कळलं. मला फक्त यस नो एवढंच येतं हो. मला बाकी काय कळ. तुमचं तुम्ही चालू द्या. अगं रोज रोज कशाला ग हवीये तुझी ती चिंचगुळाची आमटी? बरं, एक तर स्वतः खात नाही, पण रोज आपली नैवेद्य केल्यासारखी सकाळ संध्याकाळ हिची चिंचगुळाची आमटी. आज मी चांगले ठरवले होते हो माई की मेथी फोडणीस घालून छानशी आमटी करावी, पण नाही, आली तिची चिंचगुळाची आमटी. अहो पण असू दे ना, करू दे त्यांना. तुम्ही मेथीची आमटी सुद्धा करा. कसे? अगं करू दे त्यांना नाही, चिंचेचा कोळ मला करायला सांगते ही. अहो मुद्दामच सांगतात त्या. तुम्ही म्हणजे चिंचेतला कण अन कण अगदी छान कोळून काढता म्हणून सांगतात. अगो तेच सांगते माई, आमटीचे प्रस्त हिचे, पण कोळाची मेहनत माझी. सुभद्रा वहिनी, अहो असे काय करताय? माधवास आवडते म्हणून करतात त्या. मला सांग माई, माधव आहे का इथे? आहे का इथे? अगं तो जाऊन बसलाय तिकडे नाशकात. त्याची बायको त्याला करून घालत असेल हो काय हवं नको ते खायला. हा कसा आलाय वेडेपणा? माधव तिथे आणि आमटी मात्र इथे, ती देखील रोजच्या रोज. अहो ताईंना वेडी आशा वाटते हो. माधव अचानक आला तर लागलीच त्याला आमटी मिळावी म्हणून करून ठेवतात. मी बरोबर ओळखलेस गो माई, पण यांना कुठे काही कळायला. त्यासाठी आतड्यात माया असावी लागते. पांडू दादा, वेट वेट वेट, टेल मी, व्हाय इज दॅट crow मेकिंग नॉइज? व्हाय इज दॅट crow मेकिंग नॉइज? कोण? क्रो? क्रॉन? कोण? कोण 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 म्हणजे काय? क्रो क्रो. मला तुमचं काही कळत नाही. मी आपला खड्डा कोणतो. पांडू दादा, टेल मी ना, व्हाय इज दॅट crow मेकिंग नॉइज? मला खरंच नाही माहिती हो. पांडू दादा, टेल मी, व्हाय इज दॅट crow मेकिंग नॉइज? Because it is a messenger and it is indicating that a guest is coming. So here we are. I am Mrs. Rama and he is my husband, Honorable Justice Ranade. The court in Nashik is closed for 1 month. So here we are for our vacations and I am very happy to be in Pune. बाबा मला आता द्या की उत्तर, आता द्या. हो रमावणी, हम फेंटिंग. पांडू दादा, मी तुझ्यावर राईट दाखवत होतो आणि रमावणींनी माझी चांगलीच चिरवली. रमावणी खूप मऊ झाली. रमावणी, नाउ प्लीज स्पीक इंग्लिश विथ मी इन फ्रंट ऑफ ताई काकू अँड माई. No, 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 no. नाशकातली मौज कळली असेलच तुम्हाला. अहो कळली म्हणून तर म्हटले मुद्दाम. बरे बाबा, आम्ही येथेच उभे राहावयाचे आहे का? आम्हास वाड्या बाहेरच ठेवा असा हुकूम नाही ना? नाही दादा, असे कसे बोलतोस? नमस्कार करतो. अरे असू द्या. रमाबाईंनी नमस्कार करतो. आता मी दवंडीच पिटतो. माझा दादा आणि वहिनी परत आल्यात म्हणून. माई दादा आलाय. तुम्ही तवंडी पिटा आणि मी काय करतो? मी बघितून सामानच काढतो. आलो. माई, माधव दादा आलाय. माई, ताई काकू कुठे आहात तुम्ही? सुभद्रा काकू, दुर्गा अक्का, लवकर या, माधव दादा आलाय. अरे बाबा, कशासाठी ओरडतोय? माधव, सुखी राहा. काकू सुखी राहा. आबा, सुखी राहो. माई, कशा आहात आपण? मी बरी आहे रे. तुझे डोळे कसे आहेत? आराम आहे आता. माधवा, नाही आता सुट्टीवर आलायस ना, मग तुझ्या डोळ्यांना अगदी आराम दे हो. नाही तर लगेच तुझे लिहिणे वाचणे सुरू करशील. असे बरे सुरू करू देईन मी. माधवा, आता मात्र तुला दुधा तुपात लोळवणार आहोत हो आम्ही. बरे का माधवा, आता सुट्टी तिथे आला आहेस ना, तेव्हा फक्त आराम करायचा
आणि तिन्ही त्रिकाळ नुसते खायचे काय. बघा वहिनी, म्हणाले नव्हते मी माधवा स्वतः चिंच गुळाची आमटी खायला इथे येईल म्हणून. आला की नाही? होय हो, तू शहाणी, तू धोरणी. झाले का समाधान? हो झाले हो. काय झाले? आहे गंमत आपली नेहमीचीच. पण त्याआधी तुम्ही आज चला आवरून घ्या. तुमची स्नाने होईपर्यंत जय्यत तयारी करतो आम्ही. लगेच पाट पाणी घेऊ. कसे? हो हो, आज बऱ्याच दिवसानंतर ताई काकू आणि सुभद्रा काकूंच्या हातचे जेवावयास मिळणार आहे. होय रे होय माधवा. नाही पण रमा देखील स्वयंपाकात तयार झाली असे कळले. हो, रमावहिनी नेहमी ते तर करतातच, हा, पण सूपशास्त्रातले लक्ष्मीबाईंनी शिकवलेले नवीन नवीन पदार्थ सुद्धा छान करतात. होय का? अगो बाई, गुणाची आहे गो पोर माझी ती. आणि आता इंग्रजीही फार छान बोलतात हो रमावहिनी. म्हणजे शी स्पीक्स इंग्लिश व्हेरी फ्लुएंटली. अगो बाई दूर हो. आणि काय रे मेल्या, माझी चेष्टा करतो. आबा चांगले रट्टे हट्टे म्हणजे काय हो तू? त्या पोरांची भाषा माझ्या घरात. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, कर कटावरी ठेवून या. तुळशी हार गळा कासे पितांबर, आवडे निरंतर हेची ध्यान. सारी अगदी खुशीत दिसते आज. आपल्या माणसांमध्ये परत येण्याचा आनंदच वेगळा असतो. मनास अगदी विसावल्यासारखे वाटते आहे. हो, मला तर अगदी सासरहून माहेरी आल्यासारखे वाटते. पण रमाबाई, येथे मात्र उलटे आहे. नाशकातील स्वातंत्र्याची आणि मोकळेपणाची सवय लागली आहे तुम्हाला. येथे मात्र आता सोवळे ओवळे आणि वडील बायकांच्या सूचना सुरू होणार. तुमची स्वयंपाकातील प्रगती त्यास आवडेल, पण अभ्यासातील मात्र नाही. नाहीतर उत्साहाने दिवाणखान्यात वर्तमानपत्र वाचित बसाल आणि हो, ते बरेच लक्षातच ठेवावयास हवे. पण महिनाभराचीच आहे सुटी, तेव्हा नाशकात जायचंच आहे परत. होय, पण आता महिनाभर सार्वजनिक काका भांडारकर यांच्याशी भेटीगाठी आणि चर्चा यांची मेजवानीच असणार आहे. खरेच लक्ष्मीबाईंची मात्र फार आठवण येईल हो. त्यांनी मोठीच माया लाभली तुम्हाला. खरेच अगदी आईच्या मायेने केले त्यांनी माझे. वेळप्रसंगी रागे भरून आणि वेळप्रसंगी पोटाशी धरून सारे काही शिकवले मला.